नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र क्षेत्रज्ञ निर्णयासंबंधी मतांतरे भाग 6वा. योग दर्शनाचं मत. ओव्या आहेत 40 ते 50. ज्ञानदेव क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्याविषयी दर्शनकारांची कोणकोणती मतं आहेत ते मांडत आहेत. सांख्य दर्शनाचं मत काय आहे ते सांगून झाल्यावर ते योग दर्शनाचं मत सांगत आहेत. तव एकी मतिवंती या बोलाची अखंती, मणितले या दीप्ती अर्वाची ना. येथून संकल्पवाद्यांच्या मताचा अनुवाद करतात. तेव्हा कित्येक बुद्धिवानांनी म्हणजे संकल्पवाद्यांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचे ज्ञान अलीकडील आहे. हा हो परतत्व आतू के प्रकृतीची मातू, हा क्षेत्र वृत्तांतू उगेची ऐक. अहो, परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट आहे कुठे? तर या क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो, ती तुम्ही निवांतपणे ऐका. शून्य सेज शालिये, सुलीन ते चिये तुळीये, निद्रा केली होती बळीये, संकल्पे येणे. शून्य जे ब्रह्म, त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्णलीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. तो अवसातच येईला, उद्यमी सदैव भला, म्हणून ठेवा जोडला इच्छावशी. तो संकल्प एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यामध्ये चांगला भाग्यवान असल्या कारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्या त्रिभुवनरूपी ठेवा प्राप्त झाला. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना येवडी, हे तयाची जोडी रूपा आली. निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवना एवढा लाभ हा त्याच्यामुळे व्यक्त दशेला आला. मग महाभूतांचे एक वाट, सैरा वेटाळूनी भाट, भूतग्रामांचे आघाट चिरिले चारी. जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूतरूपी पड जमीन पंचीकरण रूप मशागतीने सारखी करून स्वेदजादी प्राणीवर्गाच्या 4 हद्दी कायम केल्या. यावरी आधी पाचभूतिकांची मांदी, बांधिली प्रभेदी पंचभूतिकी. यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या महाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्रणाची शरीरे तयार केली. कर्मांचे गुंडे बांध घातले दोहीकडे, नपुसके बरडे राने केली. मनुष्य शरीररूपी शेताच्या 2 बाजूस कर्माच्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळ जमिनीची राने तयार केली, म्हणजे सुपीक जमीन तयार केली. तेथ येर झारे लागी, जन्म मृत्यूची सुरंगी, सुहाविली निलागी संकल्पे येणे. त्या रानात येण्या जाण्याकरता संकल्पाने कोणाचाही लाग जेथे लागणार नाही असे जन्म मृत्यू रूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले. मग अहंकारासी एकलाधी, करुणी जीवितावधी, वहाविले बुद्धी चराचर. मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेथपर्यंत अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचराची लागवड करविली. यापरी निराळी वाढे संकल्पाची डहाळी, म्हणून तो मुळी प्रपंचा येय. याप्रमाणे निराळी संकल्पाची शाखा वाढते, म्हणून तो संकल्प प्रपंचाला मूळ आहे. ज्ञानदेवानी या ओव्यामधून योगदर्शनानं सांख्यांचे कसे खंडन केले आहे ते मांडलेलं आहे. सांख्य दर्शनाने विश्वाची उत्पत्ती बुद्धीला पटेल अशी लावली आहे. त्यामुळे त्या दर्शनाचा इतर दर्शनांवरही प्रभाव पडलेला आहे. योग, न्याय, वैशेषिक, वेदांत या दर्शनांनी सांख्यशास्त्रातील काही सिद्धांतांचा स्वीकार केला आहेच, पण नास्तिक दर्शनांनी सुद्धा त्यांचे काही विचार ग्राह्य मानलेले आहेत. योग दर्शनाचे सांख्यांशी असलेले साम्य आणि भेद. योग दर्शन हे सांख्य दर्शनाला पूरक असं दर्शन आहे, कारण सांख्य दर्शनाचे काही सिद्धांत योग दर्शनाने पूर्णपणे ग्राह्य मानलेले आहेत. सांख्य दर्शनाची 25 तत्व योग दर्शन ग्राह्य मानतं. सांख्यांनी कैवल्य प्राप्ती करता प्रकृती पुरुष विवेक सांगितलेला आहे, म्हणजे प्रकृतीहून पुरुष वेगळा आहे असं ज्ञान करून घेणं.
या विवेकाने कैवल्य प्राप्ती होते हा सांख्य दर्शनाचा सिद्धांतही योग दर्शनाला मान्य आहे. परंतु त्यांच्यात मुख्यतः भेद निर्माण झाला तो ईश्वर तत्व मानण्याच्या मुद्द्यावर. योग दर्शनाने ईश्वर हे 26वे तत्व मानलेलं आहे. सांख्य हे निरीश्वरवादी दर्शन आहे, तर योग दर्शनाने ईश्वर मानला असल्यामुळं त्यांना सेश्वर सांख्य असेही म्हणतात. सांख्य दर्शनाने प्रकृती पुरुष विवेक हा कैवल्य प्राप्ती करता आवश्यक मानलेला आहे. परंतु हा विवेक प्रत्यक्ष प्राप्त करून घेण्याचा मार्ग योग दर्शनाने अष्टांग योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष केलेला आहे. त्रिगुणांची साम्यावस्था बिघडली की विश्वरचनेचं कार्य सुरू होतं आणि अव्यक्त प्रकृती व्यक्त दशेला येते हे सांख्यांचं मत योगदर्शनाला मान्य आहे. परंतु पुरुषाच्या केवळ सान्निध्यानं त्रिगुणांची साम्यावस्था बिघडते हे मत योगदर्शनाला मान्य नाही. त्यांच्या मते चेतनाच्या प्रेरणेने जड प्रकृती कार्यान्वित होते. सांख्य दर्शनाने अनेक पुरुष मानलेले आहेत, तर योग दर्शनाने त्या अनेक पुरुषातील सत्वगुणाचा आत्यंतिक उत्कर्ष झालेला पुरुष विशेष म्हणजे ईश्वर असं मानलेलं आहे. त्याच्या चित्तात सृष्टी संकल्पाचे स्फुरण होते आणि त्यामुळे त्रिगुणांची साम्यावस्था बिघडते आणि म्हणून ज्ञानदेवांनी त्यांना सांख्यवाद्यांपेक्षा मतिमंतू म्हणजे अधिक बुद्धिमान असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेव योगमतानुयायी सांख्यमतानुयायांशी कसा वादविवाद करतात ते रंगवत आहेत. सांख्यांचं मत खोडून काढण्याकरता तेही हिरिरीने वादविवादात उतरलेले आहेत. ते बाह्य सरसावून सांख्यमतानुयायांना म्हणतात की तुमचे ज्ञान हे अलीकडचं आहे. ते सांख्यमतानुयायींना विचारतात की पुरुष तर प्रकृतीच्या पलीकडे आहे, त्याच्या ठिकाणी प्रकृतीचा संबंध येईलच कसा? तेव्हा या क्षेत्राची उत्पत्ती कशी झाली ते आमच्याकडून ऐका. ज्ञानदेव क्षेत्रज्ञाचा संबंध स्पष्ट करताना म्हणतात की ईश्वराचा संकल्प अनादिकालापासून सृष्टीची उत्पत्ती आणि संहार करत आहे. सृष्टीचा विलय केल्यावर त्या अव्यक्तावस्थेमध्ये ईश्वराचा सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प झोपलेला होता, सुप्तावस्थेत होता. अकस्मात हा संकल्प जागा झाला. तो सदा उद्यमशील असल्यामुळं आपल्या संकल्पाच्या योगे त्याने क्षेत्राचा ठेवा प्राप्त केला. एवढं सांगितल्यावर त्यांनी मागे केलेले शेताचेच रूपक पुढे चालवलेलं आहे. अव्यक्त दशेची वाढी सुद्धा या त्रिभुवना एवढीच असल्यामुळं ईश्वराने संकल्प केल्याबरोबर ती अव्यक्तावस्था सुद्धा पुन्हा व्यक्तात येताना त्रिभुवना एवढीच झाली. आता ते त्रिभुवन रूपी शेत प्राप्त झालं असलं तरी ती पंचमहाभूतांनी युक्त अशी पडीक जमीन होती. त्याने पंचमहाभूतांना एकत्र केले म्हणजे पंचीकरण केले व उद्बीज, अंडज, स्वेदज, जरायुज असे जीवांचे 4 भाग केले. मग पंचीकरणानेच वेगवेगळी शरीरे निर्माण केली. मग मनुष्यरूपी देहांना कर्म व अकर्मरूपी दगडांचे बाण घालून बरड नापीक जमीन सुपीक केली. कर्म व अकर्म म्हणजे विधी निषेध. हे कर्म करावे, हे कर्म करू नये अशी केलेली व्यवस्था म्हणजे विधी निषेध. असा विधी निषेध मानवेतर प्राण्यांना नसतं. त्यामुळे कर्मांचा बाण फक्त मानव योनी करता घातलेला आहे. मानवेतर योनी या फक्त पूर्वीचे पापकर्म भोगण्याकरता आहेत. त्या योनीमध्ये जीवाकडून पापपुण्यरूप क्रियमान कर्म निर्माण होत नाही. ते फक्त पूर्वीच्या पापकर्मांचा भोग घ्यायचा आहे. अशा प्रकारे 4 जीववर्गाने युक्त अशी ही माळरान असलेली जमीन सुपीक झाली. जन्म मरणरूप भुयारे तयार करून त्याने जन्म मरणाच्या येरझाऱ्यांचीही व्यवस्था केली. हा संकल्प अहंकाराशी ऐक्य करतो व बुद्धीकडून चराचराची लागवड करतो. अशा प्रकारे अव्यक्तावस्थेत निद्रा घेत पहुडलेल्या ईश्वरास अचानक जाग येऊन त्याचा संकल्प सृष्टी रचनेस कारणीभूत ठरतो. योगदर्शनाने सत्वगुण, इच्छा, संकल्प, सृष्टी इत्यादी पदार्थांना सत्य मानून त्यांचा क्षेत्राशी संबंध कल्पलेला आहे. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी संकल्पवादी अशा योगदर्शन मतानुयायी सांख्यांशी कसा वाद घालतात ते चित्र रंगवलेले आहे. मग योगदर्शनाचे मत खोडून काढण्यासाठी नैयायिक सरसावले. ते कसा वादविवाद करतात ते आपण उद्या पाहू.